नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, 4 नोव्हेंबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंतचे जे काय चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे 20 प्रश्न आहेत का नाही, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, प्रत्येक प्रश्न करा तुम्ही तुमच्या चालू घडामोडीच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा. ठीक आहे, चला तर टाईम न घालवता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. आजचा आपला बघा पहिला प्रश्न काय बघा, भारताचा 91वा ग्रँडमास्टर होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला आहे. ठीक आहे, आता आपले पर्याय काय आहेत बघा, दिव्या देशमुख, एस रोहित कृष्णा, इलमपर्ती AR, राहुल VS, हे चारही पण ग्रँडमास्टर आहेत. तर हे कितवे आहेत बघा, दिव्या देशमुख 88वे, एस रोहित कृष्णा 89वा, इलमपर्ती AR 90वा, आणि आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय D राहुल VS हा 91वा ग्रँडमास्टर ठरलेला. ठीक आहे, चारही पण महत्त्वाचं आहे, तर चारही पण तुमच्या लक्षात असावं, कधी पण कुठला पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, 1 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या कोणत्याही नागरिकाला तंबाखूचे सेवन करण्यावर, खरेदी विक्री करण्यावर पूर्ण बंदी घालणारा आणि देशभरात जनरेशनल तंबाखू बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे. पर्याय काय बघा आपले, भारत, मालदीव, श्रीलंका, रशिया. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय B मालदीव. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, एलोन मस्क यांच्या स्टार लिंक या सॅटेलाइट कंपनीसोबत करार करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे. पर्याय काय आहेत आपले बघा, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू. तर मित्रांनो, आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, पर्याय C महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 काय, 2026 या वर्षासाठी हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय काय आहेत आपले बघा, शफाली वर्मा, शुभांगी कुलकर्णी, स्मृती मानधना, शुभलक्ष्मी शर्मा. तर मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय A शफाली वर्मा. तर काय केलं आहे, 2026 या वर्षासाठी हरियाणा महिला आयोगाने काय केलेलं आहे, त्यांच्या ब्रँड अँबॅसेडरपदी शफाली वर्मा या क्रिकेटरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या म्हणजेच NDA म्हणजे काय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर याच्या कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे. आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो, व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग, व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, व्हाईस ॲडमिरल अतुल आनंद आणि व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी. तर मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे पर्याय B व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी. पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्न क्रमांक 6, भारतातील चौथे पूर्णपणे साक्षर राज्य कोणते बनले आहे. पर्याय काय बघा, मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, एका मित्राने आपल्याला कमेंट केली होती की भारतातलं तिसरं साक्षर राज्य कोणतं आहे, तर गोवा राज्य आहे. तर मित्रांनो, असं नाही, गोवा राज्य तिसरं नाही, गोवा राज्य हे दुसरं आहे. मिझोराम पहिलं आहे, गोवा दुसरं आहे, त्रिपुरा तिसरं आहे, आणि आपलं उत्तर काय आहे प्रश्नाचं, पर्याय D हिमाचल प्रदेश हे आता भारतातलं चौथं पूर्णपणे साक्षर राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, 2025चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणी जिंकला आहे. पर्याय काय आपले बघा, डेव्हिड सजाले, सामंता हार्वे, पॉल लिंच, शेहान करुणा तिलका. तर याचं उत्तर काय असणार मित्रांनो, पर्याय A डेव्हिड सजाले. तर यांना काय झालेलं आहे, त्यांची फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की फ्लेश ही कादंबरी कोणाची आहे. तर हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की डेव्हिड सजाले यांची ही कादंबरी आहे. प्रश्न उलटे सुलटे विचारले जातात, तर त्यासाठी प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि तशा पद्धतीने उत्तर लिहत चला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, 38वी राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहेत. पर्याय काय आहेत बघा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर. तर मित्रांनो, उत्तर काय असणार आहे, पर्याय C सातारा. कोल्हापूर म्हणचाल तुम्ही, कोल्हापूर कुस्तीकरांचा जिल्हा आहे मान्य आहे, पण आता 38वी जी राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आहे ती आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो. आता हे दिवसाबद्दल बऱ्याच वेळा विचारलं जातं, आणि दिवस आपल्या काय होतं, आपलं जम्बलिंग होतं, आपल्या लक्षात राहत नाही की कुठला दिवस कधी असतो काय. तर बघा, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो. तर याचं उत्तर मित्रांनो असणार आहे पर्याय A 11 नोव्हेंबर दिवशी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला भारतातील सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून गौरवण्यात आले आहे. आपले पर्याय काय आहेत बघा, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार मित्रांनो, पर्याय C महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे. पर्याय काय आहेत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, प्रवीण दरेकर.
तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, प्रवीण दरेकर. तर मित्रांनो, अजून काही विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे हे जे तुम्हाला चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 12 बघा. 2026ची जागतिक आर्म रेसलिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? पर्याय काय आहेत बघा. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, रशिया. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, भारत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? पर्याय काय आहेत आपले बघा. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक. तर मित्रांनो, बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, राजस्थान. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या गेम्सचे आयोजन कुठे केलेलं आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आपले पर्याय काय आहेत बघा. अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, विजय पाटील, एकनाथ शिंदे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी, जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांची काय केलेलं आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि पर्याय ए आपला बघा, अजिंक्य नाईक. तर यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही पण महत्त्वाचे पॉईंट आहेत, तर दोन्ही पण तुम्ही नोट करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालू मारदा थिमक्का यांचे नुकतेच 14 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. तर त्या कोणत्या राज्यातील होत्या? आपले पर्याय काय आहेत बघा. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक. तर मित्रांनो, आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, कर्नाटक. ट्री वुमन ऑफ इंडिया असं कोणाला ओळखलं जातं, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं नाव पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. सालू मारदा थिमक्का ह्या कर्नाटक या राज्यामधल्या होत्या. तर यांचं आता नुकतंच 14 नोव्हेंबर रोजी निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? पर्याय काय आहेत आपले. तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? केरळ. तर बघा मित्रांनो, केरळ या राज्यामध्ये कोची या जिल्ह्यामध्ये कलामसिरीमध्ये हे भारतातलं पहिलं न्यायालयीन शहर उभारलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाने 16 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? एकदम भारी निर्णय मित्रांनो हा घेतलेला आहे. आपले पर्याय बघा काय आहेत. अमेरिका, श्रीलंका, भूतान, ऑस्ट्रेलिया. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, ऑस्ट्रेलिया. बघा मित्रांनो, ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे? 16 वर्षापेक्षा ज्या मुलांचं वय कमी आहे का नाही, तर त्या मुलांना सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. टाइम आउट 2025ने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात आनंदी शहरांमध्ये मुंबईचा कितवा क्रमांक आला? आपले पर्याय काय आहेत बघा मित्रांनो. 5वा, 10वा, 15वा, 12वा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण तुम्ही पण मला या प्रश्नाचं उत्तर का नाही मला कमेंटमध्ये सांगायचं की आपल्या मुंबईचा कितवा क्रमांक आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. मराठीसाठीचा 2025चा बालसाहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? आपले पर्याय काय आहेत बघा. सुरेश गोविंदराव सावंत, सुशील शुक्ला, विनय कुमार ब्रह्मा, सुरेंद्र मोहन दास. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, सुरेश गोविंदराव सावंत. तर मित्रांनो, हा झाला मराठीसाठीचा. ठीक आहे. आता हिंदीसाठीचा कोणाला भेटला? सुशील शुक्ला यांना. बोडोसाठीचा कोणाला भेटला? विनय कुमार ब्रह्मा याला. आणि असमियासाठी कोणाला भेटला? तर सुरेंद्र मोहन दास यांना असमिया या भाषेसाठी भेटलेला. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा मित्रांनो, जर प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की आबाळमाया हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर हे पण तुम्हाला लक्षात पाहिजे की सुरेश गोविंदराव सावंत यांचा कविता संग्रह आहे. कोणता? आबाळमाया. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्याच्या कृषी विभागाने शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याची निवड केली आहे? पर्याय काय आहेत आपले बघा. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, महाराष्ट्र. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागानं काय केलेलं आहे? शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन आता घोषवाक्याची निवड केलेली आहे. तर मित्रांनो, हे होते आपल्या आजचे महत्त्वाचे असे चालू घडामोडीवरचे 20 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.